नमस्कार. आत्तापर्यंत या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनच्या ऑलवरती क्लिक करा, जेणेकरून प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. चला पाहूयात आजचा बोधकथा. आजच्या कथेचं नाव आहे आत्मविश्वास. एके दिवशी एक कुत्रा जंगलात रस्ता चुकला. तेवढ्यात त्याला दिसले एक सिंह त्याच्याकडे येताना. कुत्र्याला श्वास थांबला. त्याला वाटलं आज माझं काम तमाम होईल. त्याने इकडे तिकडे पाहिले तर तिथे काही कोरडी हाडे पडलेली होते. ती हाडे पाहून त्याच्या मनात एक कल्पना आली आणि तो आला आणि सिंहाकडे पाठ लावून बसला आणि कोरडे हाडे चोकायला लागला आणि जोरात बोलू लागला, वा रे वा, सिंह खाण्याची मजा काही वेगळीच असते. अजून एक मिळाली तर आजची मेजवानी पूर्ण होईल. आणि त्याने जोरात ढेकर दिला. हे ऐकून यावेळी सिंह विचारात पडला. त्याने विचार केला की हा कुत्रा सिंहाचा शिकार करतोय. जीव वाचून पळून गेलेलं बरं. आणि जीव वाचून सिंह पळून गेला. पण जवळच्या झाडावर बसलेला एक माकड हा सगळा तमाशा बघत होता. त्याला वाटले की ही एक चांगली संधी आहे. मी सिंहाला संपूर्ण गोष्ट सांगेन. सिंहाशी मैत्री होईल आणि जीवनभर त्याच्या जीवाला सिंहाचा धोक्यापासून दूर होईल. तो लगेच सिंहाच्या मागे धावला. पण कुत्र्याने माकडाला जाताना पाहिलं आणि समजलं की इथे काहीतरी लोचा आहे. दुसरीकडे माकडाने सिंहाला संपूर्ण कथा सांगितली. कुत्र्याने त्याला कसे मूर्ख बनवले. सिंह जोरात गर्जना करत म्हणाला, माझ्यासोबत चल, मी आत्ता त्याची लीला खत्म करतो. आणि सिंहाने माकडाला पाठीवर बसवलं आणि कुत्र्याच्या दिशेने चालू लागला. कुत्र्याने सिंह येताना पाहिल्यावर पुन्हा एकदा त्याच्यासमोर जीवाचा धोका निर्माण झाला. पण कुत्र्याने पुन्हा हिंमत दाखवली आणि त्याच्याकडे पाठ फिरून बसला आणि जोरात बोलू लागला, हे माकड कुठे मेलं माहीत नाहीये. त्याला जाऊन लवकर ये, त्या सिंहाला माझ्या जाळ्यात आणून दे म्हणून सांगितलं होतं. अजून माकड आलं नाही. मेला गेला की काय, असं कुत्र्याने म्हणाला. हे सिंहाने ऐकून माकडाला एक वार केला आणि त्याला मारलं आणि मागे पळून गेला. मित्रांनो, अशा प्रकारे कुत्र्यासारखे काही लोक असतात. आपल्या सोबतीचे आसपासचे आपलं सगळं काही बघतात आणि आपल्या दुश्मनाला जाऊन त्या गोष्टी सांगतात आणि आपल्याला संकटामध्ये आणायचा प्रयत्न करत असतात. तर त्या संकटाला तुम्ही डगमगू नका. हिमतीने, आत्मविश्वासाने, बुद्धीच्या बळावरती त्या आलेल्या समस्यावरती मात करायचं शिका. आणि अशा कुत्र्यासारखे जे मित्र असतात अशा लोकांना दूरच ठेवत जावा, जेणेकरून तुम्हाला त्रास होऊ नये या गोष्टीसाठी. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि एक सुंदर असं कमेंट करा, जेणेकरून तुमचा एक कमेंट अशा नवनवीन बोधकथा तयार करण्यासाठी आम्हाला प्रेरणा मिळेल. धन्यवाद.